मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्याबरोबर आहेत. पाटील, मुंबईसाठी 27 ऑगस्टला अंतरवली सराटून निघतात, आरपारचा इशारा दिलाय. काय सांगाल? आज पत्रकार परिषद देखील घेतलीत, बरेच वारकरी मंडळी आपल्याला भेटायला आली. काय आता शेवटचा इशारा सरकारला? नाही, आता काय निघालोत मुंबईला, आता काय इशारा. आता मुंबईला निघालोत, 26 तारखेपर्यंत तुम्हाला अंमलबजावणी करता आली तर बघा, नाही आली तर आम्ही निघालोत. खोटं नाटं पेरायचं बंद करावं जरा देवेंद्र फडणवीसांनी, कारण ते चुकीचं व्हायला लागलं आहे त्यांचं. त्यांना वाटत असन मी हे जिरविल, हे आंदोलन आता जिरत नसतं, दबत पण नसतं. तुम्ही हातानं सगळा वासुदेव करून घेऊ नका, कारण तुमची मनस्थिती आम्हाला दिसते की तुम्हाला 100% तुमचा कट आता तुम्ही शिजवला आणि यशस्वी करणार आहेत, तुम्ही दंगल करणार आहेत, हे सिद्ध व्हायला लागलं. नाही बोललं म्हणालेत मीडियामध्ये, तुम्हीच धमक्या दिल्या, पोलिस बघून घेते, तुम्हीच सांगता मी ओबीसीसाठी लढणार, तुम्हीच आमच्या आई बहिणीवर हल्ला केला, तेव्हा आमच्या आईच्या बाजून नाही बोललात तुम्ही. जुने कोणतरी तुमच्या एका बाईनी आता बाया पुढं घातल्यात देवेंद्र फडणवीसनी. आता ते बायाला सांगून जुने व्हिडिओ टाकायला लागले आणि ते काय शा दिलेले त्याची, आणि खोटं नाटक पसरायला लागलं. याचा अर्थ मराठ्याने ओळखीला आता याच्या जीवावर आलं द्यायचं, आरक्षण असून द्यायचं जीवावर आलंय, आणि मराठ्याला पुरं घाबरलंय, फाटली याची पुरी. आता मराठी मुंबईत येणार म्हणल्यावर त्याच्यामुळं आता तर मराठी ताकदीनच निघणार आहेत. याच्या जीवावर आलं द्यायचं, मराठ्याच्या पोराचं याला वाटोळ करायचं, जातीचं पण वाटोळ करायचं. म्हणून हे आता जुने व्हिडिओ टाकायला लावलेत बायाला. आता बाया पुढं घातल्यात, आता सगळ्या बाया जमा केल्या दिसतात, पदराच्या आडून गेला पाहिलाय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पाटील, त्याच व्हिडिओला अनुषंगाने मला बोलायचं, तो एक व्हिडिओ आहे, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. तो नेमकी कधीचा व्हिडिओ आहे आणि खरा आहे काय? नेमकी काय व्हिडिओ काय? ती त्यांची एक टीम आहे त्याची सोशल मीडियात. ती टीम त्याची कामाला लावली त्यांनी. ते जुनं नवं काही उकरून काढणार, बाया पुढं काढणार. मला पहिल्यांदा इतकं रडकं कळालं, आता इथं रडकं बी आहे. बायाच्या आडून गेलं पतवा, प्रमुख असून सुद्धा बायाच्या आडून गेलं लपलं. तुला जर तो आईला बोललेली राग आला तर आमच्या आई बहिणीचे डोके फुटले, तेव्हा त्या फोडणाऱ्या पोलिसांवर तो गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. टाकलं तो नाही टाकलं. तुझ्या आईला बोललो तर तुला इतकं वाईट वाटतं? आमच्या आया आणखीन 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं त्यांना उठता सुद्धा आणि इतकं मारलं. का रे? मराठ्यांनी समजून घेतलं. आता तुपल्या आईला तू आई मानतो आणि बाकीच्या आईला तू आई मानत नाही. आम्ही तरी तुझ्या आईला आई मानतो. म्हणून मग पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्या क्षणाला सांगितलं शब्द मागं घेतो. तुझी आई काय आणि आमची आई काय वेगळी नाही, पण तू आईचा सुद्धा बळी द्यायला लागला राजकीय पदासाठी. हे मात्र महाराष्ट्रातल्या लोकांनी ओळखलं आता. आणि तू किती रडकं कर, तू किती जिरवायचा प्रयत्न कर, आता जिरतच नसतं. त्याची पुरी फाटली. मराठी मुंबईला येणार आहेत. मी ते व्हिडिओ बघितला आत्ता, मोगाच बघितला असतात, मी मोगाच सांगितलं असतं, मी आत्ता बघितलं. ते सगळं खोटं आहे. ते आपण बोलता बोलता असं आयला म्हणतो एकामेकाला, आयला आयला बघतो, असं बोलता बोलता पोरं एकामेकाला म्हणतात, चहा पाहिजे नाही तर बघतोच त्या मायला. असं माणूस बोलता बोलता पोरं म्हणतात. जी खेड्यातली भाषा आहे, तो राज्याचा प्रमुख आहे. तुपल्या आईसुद्धा या राज्याची प्रमुख आहे. आम्ही राज्याचे पोरं आहेत, लेकरं आहेत, शेतकऱ्याचे पोरं आहेत. ओघात बोलून जातं माणूस, तरी आम्ही आमचा शब्द मागं घेतला. दे आरक्षण, माग घेतला ना आरक्षण दे. आता आरक्षण द्यायचं नाही, चुका करतो. पाटील, काल पण तुम्ही त्याचा उच्चार केला होता की एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस काम करू देत नाही. काल नाही देत, मग कुठं देतो? देतच नाही. एकनाथ शिंदेच नाही, अजितदादाला आणि अजितदादाच्या मंत्र्याचा फेस पाडा इतका आधवर. हां, गोड बोलून आणलं आधी आता मित्र म्हणून. आता एकाचं काम करेना, सगळ्याला उडी दिली आहेत टोटल. भाजपातले किती दाखवतो मला? मग त्यांनाही खरं वाटतंय मी बोलतोय ना, हे सगळ्या भाजपमधल्या आमदाराला पटतंय. हे लई गेम लावला म्हणतात, कामं द्या कामं गुतीलेत. हां, एक जणाचे जर 400 कोटीचे गुतीलेत. कुठे ते आला का? घेऊ नाव त्याचं? भाजपचाच आहे, भाजपचा आहे. 300 का 400 कोटीचे कामच गुतीले तिचे. लय दिवस झाले काय. त्यामुळे भाजपचे बी लय मोठे लोक आहेत. ते म्हणतात लय खुनशी आहे, आमचा आधी आवाज केलाय. भाजपचे आमदार मंत्री बी परेशान आहेत, सगळे परेशान आहेत, टोटल परेशान आहेत. आणि शिंदेसाहेबांना ते तर गोड बोलून त्या मोठं घर सोडायला लावलं, इकडं आणून दिला कार्यक्रम लावून. ते अजितदादाही मोठं घर सोडून इकडं आलं, त्याचाही कार्यक्रम लावला. लय जणाचा असे छोटे छोटे पक्षाचा भोगाच केला त्यांनी. पाटील, चर्चेचे दार बंद का सरकारसाठी? आता 26 तारखेपर्यंत अंमलबजावणी करायची. ते कवर चर्चा 2 वर्ष चर्चा केला, आता नाही. मुंबईत गेल्यावर बघू. 27, 28 काही नाही, 29ला तिथं आल्यावर बघू. म्हणजे मग इथं अंमलबजावणी द्यायची डायरेक्ट. म्हणजे इथून निघल्यावर परत चर्चा होणार नाही आझाद मैदानापर्यंत? नाही, निघल्यावर नाही, बाकी विषय संपला. निघल्यावर पाटील, मग शेवटचा अंमलबजावणी देत असले तर करू.
मध्ये बी. पाटील माझा शेवटचा प्रश्न आहे, 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होतात. या काळामध्ये आंदोलनाला, या काळामध्ये तुम्ही अनेक गोष्टी बघितल्यात, अनेक म्हणजे तुमच्यावर आरोप झालेत, प्रतिआरोप झालेत. आता कसं बघता, मागील 2 वर्षाकडे बघता तुम्हाला कसं दिसतंय सगळं आंदोलन? कारण आता 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होतं तुमच्या आंदोलनाला. या काळात अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत तुमच्यावरती. आंतरवालीचा नारायणगडचा रेकॉर्ड तुटन असं दिसतंय मला. इतके मराठी मुंबईत घुसणार, कारण समोरचा माणूस दगाबाजी, अत्यंत रडकाय. आईचा सुद्धा बळी द्यायला लागला राजकीय पदासाठी, मराठ्यांचं वाटोळं करायसाठी. मराठ्यांचं वाटोळं करायसाठी आईचा सुद्धा राजकीय बळी द्यायला लागला देवेंद्र फडणवीस. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, आईचं कारण पुढं करा. ती आई सुद्धा मनात म्हणत असेल, तू राज्याचा प्रमुख आहे, गरिबाचे लेकरं आहेत त्या मराठ्याचे, देणं आरक्षण, तू प्रमुख आहे राज्याचा. आई सुद्धा मनातून शापशिवाय देत असेल, 100% देत असेल. कारण आई असती ओरिजिनल. कारण आईचा सुद्धा वापर काही बाया करायला जणू त्यांच्या हातात. आईला देवेंद्र फडणवीस पदराच्या आडून लपणार आहे, मला पहिल्यांदा दिसला हो. पाटील, आझाद मैदानावर आपलं आंदोलनाचं स्वरूप कसं असणार, म्हणजे आमरण उपोषण असणार, काय असणार? बेमुदत मरुस्तर आमरण उपोषण. 29ला सकाळी 10 वाजता सुरू, शांततेत, दगड फेकणे, जाळपोळ नाही, काय नाही. जी जाळपोळ आणि दगडफेक होईल ती देवेंद्र फडणवीसने केली तेवढीच होईल, बाकी नाही होणार. देवेंद्र फडणवीसने जेवढी दगडफेक आणि जाळपोळ केली तेवढीच होणार, बाकीचे नाही होणार. नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. 27 तारखेला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि मरेपर्यंत आमरण उपोषण करणार मुंबईला, असा इशारा जो आहे तो जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवली सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.